चहा म्हटलं की सोबत आठवते ती एकदम कुरकुरीत खारी. चला तर मग आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने खारी बनवूया. 1 वाटी मैदा, चवीनुसार मीठ, थोडा ओवा, 2 चमचे तेल. तेल सगळं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि थोडं पाणी घेऊन घट्टसर मळून घ्यायचं. आणि 10 मिनटं झाकून ठेवायचं. एका वाटीत तूप घ्यायचं 2 चमचे. त्याच्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवर घ्यायचा, मिक्स करून घ्यायचं चांगलं. मग आपण 10 मिनटं पीठ मुरत ठेवलं होतं. आता त्याच्या पोळ्या लाटून घ्यायच्या. त्याचे 3 भाग केलेत मी. पातळच आता लाटून घेऊया आपण. आता तूप लावून घेऊया आपण. थोडंसं पीठ टाकायचं मैद्याचं. अजून एक पोळी टाकायची. अजून तसंच तूप लावून घ्यायचं. मी 3 पोळ्या बनवल्यात. ब्रशने लावा किंवा चमच्याने लावा, हाताने लावा. तो पीठ टाकायचं आणि त्याचे दोन्ही साईड असं तूप लावून घ्यायचं. परत असं आपण चौकोनी करून घेऊया. परत अजून पातळसं आपण लाटून घेऊया. आता आपण कापून घेऊया. तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढ्या साईजचे तुम्ही कापू शकता. आता कढईमध्ये तेल टाकले. तेल गरम झाल्यानंतर आपण थोडे थोडे तळून घेऊया. एकदम बारीक गॅसवर तळायचं. जास्त फास्ट करायचं नाही. लाल
खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे. बारीक गॅस असेल तर आतपर्यंत भाजले जातात. फास्ट गॅस ठेवला तर आतमध्ये कच्चं राहते, म्हणून बारीक गॅसवर आपण तळून घेऊया. आता छान रंग आलाय, आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. बघा किती छान झाले. चहा आणि खारी खुसखुशीत झाले. तुम्ही पण तुमच्या घरी बनवून बघा, मस्त होतात. अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी करू शकता. चहा आणि खारी मस्त.